नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपलं जो आहे बेत तो आहे मस्त असं कैरीची चटणी. वा 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 वा, खूप छान कैरीची चटणी. कैऱ्या आलेल्या आहेत तर कैरीची चटणी नक्कीच बनवून खा, खूप छान लागते. आणि मी पण आज कैरीची चटणी बनवणार आहे. आणि फोडणीचा भात एकदम मस्त वाटाणा आणि सोयाबीन टाकून. तर सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे आपल्या रेसिपीचा. आणि नक्कीच करून पाहायची, ट्राय करायची रेसिपीज. तर मस्त कैरी अशी सोलून घेतली मस्त तिचा आणि नंतर कट करून घेतली. तसं तर नाही का वरचं साल पण टाकलं ना तरी पण चालतं ना. आमच्या घरातल्यांना नाही आवडत, त्याच्यामुळं मग मी साल काढलं होतं. पण मला ना साली सकट ना जर कैरी अशी चटणी बनवली ना तर त्याची मजा खूप वेगळी असते बरं का. तर मस्त असं लसूण पण टाकलेलं आहे आणि बघू शकता भाताची पण तयारी आपण केली. वाटाणा सोलून घेतला आहे मस्त आणि कांदा, टमाटर, लसूण कट करून घेतलं आहे, हिरवी मिरची आणि मस्त असा तडका द्यायचा आहे आता आपल्याला. भात तर मी शिजवून घेतला आहे आणि शिळा भात नाही आहे, ताजाच भात आहे. आणि मग शिळ्या भाताचं पण खूप छान लागतं तसं तर असं फोडणीचा भात. आणि पण माझ्याकडं नव्हता शिळा भात, त्याच्यामुळं मग मी भात बनवून मग नंतर फोडणी दिली. तर चला तर मग आता फोडणी देऊया. तयारी तर झाली आपली पूर्ण. आणि चटणीमध्ये फक्त म्हणजे चटणीसाठी फक्त त्याच्यात आता लसूणच टाकला आहे आणि कैरी कट करून टाकली. बाकी अजून त्याच्यात मिक्स करायचं आहे. जास्त म्हणजे काय अवघड नाही आहे, सोपं आहे कैरीची चटणी बनवणं. तर सर्वप्रथम आपण नाही का फोडणी देऊया आपल्या भाताला. आणि सासूबाई आमच्या चपात्या करतात एक साईडला. तर जिरं टाकले पहिल्यांदा. साधी आणि सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे, काही जास्त तामझाम नाही आहे आणि खूप चविष्ट लागतं. अशा प्रकारे भात बनवला तर फोडणीचा भात. आणि लसूण टाकलं आहे आता. थोडासा लसूण आणि हिरवी मिरची मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आपल्याला आणि छान भाजून घ्यायचं आहे मस्त. आणि खूप टेस्टी लागतं बरं का. कैरीची चटणी ह्या दिवसात खरं खाल्लेली म्हणजे छान वाटते बरं का. कैरीची चटणी उन्हाळ्यामध्ये कैऱ्या आलेल्या असतात मस्त ताज्या ताज्या आणि एकच नंबर बेत असतो. पूर्ण जेवणामध्ये कैरीची चटणी पाहिजे म्हणजे पाहिजेच. कैरीची चटणी नसेल तर जेवण अधुरंच वाटतं आणि छान लागते पण तोंडी लावायला कैरीची चटणी. आणि चला कांदा तर टाकला आहे आता आपण. मस्त भाजून घेऊया कांदा. आणि कांदा भाजण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे आपण मीठ तर टाकतच असतो. तर आता मीठ टाकायचं थोडं म्हणजे कांदा आपला लवकर भाजला जाईल. छान असं कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आणि छान असं टोमॅटो पण मस्त असं भाजून घ्यायचे. आणि हा जो मसाला आहे ना मस्त आता फ्राय करून घेऊया. आणि याच्यामध्ये जास्त काय नाही तर हळद आणि एक व्हेज बिर्याणी मसाला येतो ना तो मसाला टाकला आहे मी. तसंच आपण घरी गरम मसाला असतो तो पण टाकू शकतो. तर तो टाकला होता आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि काय मस्त वा 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 वा. आणि त्याच्यानंतर वाटाणा आणि सोयाबीन टाकली होती आणि छान असं त्याला नाही का भाजून घेतले म्हणजे शिजवूनच घेतलं होतं छान असं वाफेवरच. मध्यम आचेवर ठेवलं ना छान शिजल्या जातं बरं का वाटाणा आणि सोयाबीन. तर नक्कीच करून पहा, ट्राय करा अशा पद्धतीने भात. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं तुम्हाला तर माहिती आहे. जेवण बनवताना नाही का आनंदाने बनवायचं आणि खाताना सुद्धा आनंदाने खायचं. अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर ते वदनी कवळ माहिती आहे ना तुम्हा सर्वांनाच. समर्थ रामदास स्वामींनी रचलेले श्लोक आहे हा. अन्नाला नाही का ईश्वर स्वरूप मानून कृतज्ञता व्यक्त करतो हा श्लोक. जीवनाला ऊर्जा देणाऱ्या अन्नाचे महत्त्व सांगतो आणि जेवणाला यज्ञकर्म मानतो. तर हा श्लोक म्हणते मी बरं का.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करीत जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. आणि बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आणि अजून आता याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला वाफेवरच. तर तोपर्यंत चला अर्थ जाणून घेऊया. तर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, म्हणजे जो घास आहे तो तोंडात टाकताना जेवताना श्रीहरीचे विष्णूचे नाव घ्यावे. आणि देवाचं नामस्मरण करणं कधीही चांगलंच आहे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे, यामुळे नाही का फुकटात आणि सहजच हवन होते बरं का. याचा अर्थ असा आहे, जीवन करीत जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे अन्न आपल्या जीवनाला आधार जीवन देते आणि ते पूर्ण ब्रह्म दिव्य आहे. याचा अर्थ असा आहे, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण करणे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर ते एक पवित्र यज्ञकर्म आहे असे समजावे. आणि छान प्रकारे मस्त जेवण करावे, शांतीत गडबडीत नाही. काय काय लोकांना खूप सवय असते घाई गडबडीत खायचं, व्यवस्थित चावायचं नाही, काही नाही, खूप कामं असतात त्यांच्या मागं. तसं ते गडबडीत खातात आणि पटापटा. पण कधी पण नाही का जेवण हे शांतचित्तीत करायचं, निवांत. कारण की आपण पोट भरण्यासाठीच कमवत असतो. आणि मला तर वाटतं शांतचित्तेने जेवण करावे, जेणेकरून ते आपल्या अंगाला लागलं पाहिजे, हो की नाही. आणि शरीर पण त्यांनी चांगलं राहतं निवांत जेवण केल्याने. आणि मस्त आपलं शिजवून झाला आहे हा मसाला पूर्ण, जो आहे भातासाठी बनवलेला. आणि सोयाबीन आणि हे पण मस्त शिजल्या गेले, वाटाणा. आणि चटणीसाठी पण मी सांगितलं नाही तुम्हाला, पण मी आता सांगते. चटणीसाठी मी लाल मिरची पावडर आणि मीठ आणि थोडीशी हे टाकली होती कोथिंबीर, आणि मग मिक्सरमधून काढलं होतं. खूप छान टेस्ट लागते. साधी सिंपल पद्धत आहे आणि याला काही तडका वगैरे दिला नाही, अशीच नॉर्मल ती खूप छान लागते. कोणी कोणी तडका देतं जिरं मोहरीचा, पण मी नाही दिलेला. आणि हां, कोणी कोणी काय करतं कांदा पण ॲड करतं ह्याच्यामध्ये, तर ती पण टेस्ट खूप छान लागते. पण मी साधी सिंपल बनवली होती मस्त कैरीची चटणी. तर कैरी आणि आपलं हे लसूण, लाल मिरची पावडर आणि मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर, आणि मस्त मिक्सरमधून काढली होती. आणि भात पण आपला मस्त झालेला आहे. मसाला शिजल्याच्या नंतर मग मी भात ॲड केला त्याच्यामध्ये. आणि छान आता त्याला एकजीव करायचे, मिक्स एकदम, आणि मस्त खाण्याचा आनंद घ्यायचा आहे नंतर. या सगळ्यांनी मस्त असं गरमागरम भात आणि कैरीची चटणी खायला. थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं, त्याच्यानंतर मग मी कोथिंबीर टाकली. आणि बघू शकता किती छान दिसत आहे असा तडकेवाला भात, सोयाबीन आणि वाटाण्याचा भात. आणि भात झाल्याच्या नंतर मग मी घेतलं आपली चटणी बारीक करायला, म्हणजे मिक्सरमधून काढायला. ॲड तर सगळं करून ठेवलं होतं. आणि म्हटलं चला आता मिक्सरमधून काढूया आणि मस्त असं जेवणाला बसूया आता. बघू शकताय अजून सुगंध खूप येत होता, खरंच सांगते, कैरीची चटणीचा मस्त असा. त्याच्यात काय पाणी वगैरे ॲड नाही केलं, असंच मिक्सरमधून काढले. पाणी ॲड करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ कसा वाटतो तो नक्कीच कमेंट करून सांगत चला. आणि असेच छान छान व्हिडिओ, छान छान रेसिपीज येतच राहतील. आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पण आहेत, बघू शकता चटणी कशी मस्त झाली. तर आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पण आहेत, ते पण नक्कीच पाहत चला. लॉंग व्हिडिओ पण आहेत, ते पण पाहत चला. चॅनलला सपोर्ट करा आपल्या. वा 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 वा, काय मस्त आंबट तिखट, खूप छान चव. जिभेला चव येते बरं का. जर म्हणजे नाही का आपली कधी कधी जिभेला चव नसते ना, ताप वगैरे आल्यावर, तर मला वाटतं अशा प्रकारे चटण्या बनवून खाल्ल्या पाहिजेत. बघू शकता किती छान कलर पण आला आहे मस्त असा. चला तर मग या
कैरीची चटणी खायला सगळ्यांनी. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि या पटकन खायला. आपल्याला बनवली मस्त चटणी, खूप छान झाली बरं का चटणी. चला तर मी आता जेवणाचा आनंद घेते. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.